नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये। आणि आज आपण करंदी फ्राय कशी करायची ते बघतोय। तर काही ठिकाणी याला आंबाड किंवा सुकी आंबाड असं देखील म्हटलं जातं। तर मस्त आंबट तिखट करंदी फ्राय आणि नाचणीची भाकरी आपण आज बनवणार आहोत। नाचणीच्या भाकरीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, त्यामुळे ती कशी बनवायची हे आज मी दाखवणार नाहीये, पण तुम्हाला लास्टला ती बघायला मिळेल। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर इथे मी सुकी करंदी साफ करून घेतलेली आहे। तर जनरली काय करायचं की जी आंबाड असते किंवा जी करंदी असते तिचं डोकं आणि शेपटाकडचा भाग आणि हे थोडेसे पाय असतात बारीक बारीक, ते काढून घ्यायचे आणि असे व्यवस्थित साफ करून घ्यायचे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालूया आणि ही आंबाड व्यवस्थित धुवून घेऊया। तर इथे आंबाड 3 ते 4 पाण्यात मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, कारण ही सुकी आंबाड आहे, थोडीशी कडक असते। तर थोडं आपण पाणी ठेवून देऊया म्हणजे ती थोडी मऊ पडेल। इथे 3 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। सगळ्यात अगोदर याच्यात घालायचा ठेचलेला लसूण, साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। नॉनव्हेज आहे त्यामुळे जितकं लसूण घालाल तितकं छान। लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया। लसूण हलकासा ब्राऊन होत आला की याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा। 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आपण याची थोडीशी फ्राय किंवा सुकं म्हणजे अगदी सुकं नाही, थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहोत, कारण भाकरीसोबत आपल्याला खायची आहे। आणि त्याचबरोबर इथे 2 मिरच्या आहेत ज्या मी स्लिट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हा जो कांदा आहे आणि मिरची ते अगदी मऊसूत शिजेपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत। थोडंसं मीठ घालू शकता हवं असेल तर, म्हणजे मग कांदा लवकर परतला जातो। तर इथे आपला जो कांदा आहे तो छान मऊ शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो। सो 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्हाला जर टोमॅटो नसेल आवडत तर स्किप करू शकता, पण याने छान एकसंधपणा येतो। आता टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता की टोमॅटो देखील मस्त मऊसूत शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया सुके मसाले। तर हा आहे घरगुती मसाला 2 चमचे, तुम्हाला कितपत तिखट हवं त्या प्रमाणात घाला। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग आहे। चवीपुरतं मीठ हे मिक्स करून 1 मिनिटभर परतून घ्यायचं आपल्याला। आता मसाले छान परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला ही जी सुकी करंदी आहे जी आपण पाण्यात भिजत घातली होती ती घालायची आहे। आणि त्याचबरोबर इथे आहे चिंचेचा कोळ। मस्त आंबट तिखट बनवायचे त्यामुळे इथे मी साधारण 3 चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला जर पूर्ण सुकी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू नका आणि 10 मिनिटं शिजवून ती व्यवस्थित सुकी होईल, पण मला भाकरीसोबत खायची आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे। तर इथे थोडं पाणी घालूया, एकसारखी करून घ्यायची। आणि आता झाकण ठेवून 10 मिनिटं आपण ही शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत, आपण हे एकदा मिक्स करून घेऊया। मस्त झाली आहे आणि अजून 5 मिनिटं आपण अशीच ही मंद अग्नीवर शिजू द्यायची आहे। तर इथे 5 मिनिटं मी हे शिजवून घेतलेलं आहे अजून, आणि तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत दिसतंय। एकदा मिक्स करून घेऊया आणि ही कन्सिस्टन्सी भाकरीसोबत खाण्यासाठी बरोबर आहे, त्यामुळे मी इथे गॅस बंद करते। आणि याच्यामध्ये आता आपण घालूया कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। आणि इथे आपली करंदी फ्राय किंवा आंबाड फ्राय बनवून तयार आहे। तुम्हाला जर अजून थोडी घट्ट किंवा सुकी हवी असेल तर अजून थोडी सुकवू शकता। तर इथे हे जे करंदी फ्राय म्हणा किंवा करंदीचं सुकं म्हणा बनवून तयार आहे।
खूप छान आणि मस्त चमचमीत झालाय। आणि त्याचबरोबर इथे आहे नाचणीची भाकरी आणि बुक्कीने फोडलेला कांदा। तर नाचणीची भाकरी कशी बनवायची याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। तुम्ही ही जी करंदी आहे ती नाचणीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। खूप छान आणि जबरदस्त लागते। तांदळाची आणि नाचणीची भाकरीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, ती देखील नक्की बघा। आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सहित। तोपर्यंत ही करंदी फ्राय आणि भाकरी नक्की बनवून बघा आणि खात राहा।